गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला तर आज आपला इंग्लिशचं तिसरं लेक्चर आहे आणि आज आपण इंग्लिशची युनिट फर्स्टमधली पहिली कविता बघूया. तिचं नाव आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. आपण म्हणजे ह्या कवितेचे कवी आहेत रिचर्ड आणि रॉबर्ट म्हणून दोघं आहेत. रिचर्ड शेरमन अँड रॉबर्ट शेरमन. दोघं ह्या कवितेमध्ये आपल्याला नक्की काय सांगतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण असंही बोलतो जग खूप मोठं आहे, पण हे दोघं कवी इथे सांगतात आहे तुम्हाला की जग कसं आहे, छोटंसं आहे. जग कसं आहे, लहान आहे. बरोबर. ह्या कवितेमध्ये कवी आपल्याला एकच सांगतो की जग लहान कसं आहे. आपण म्हणतो जग मोठं आहे, पण दोघंही कवी याच्यात सांगतात ते, रॉबर्ट पण आणि रिचर्ड पण, की जग लहान आहे. तर ते लहान कसं आहे त्यांनी त्यांच्या काव्यपंक्तींमधून किंवा त्यांच्या कवितेच्या ओळींमधून आपल्याला समजावून दिलेलं आहे. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and a world of fears. It's a small world after all. 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 It's a small, small world. ह्याचाच अर्थ कवी आपल्याला सांगतोय की जग कसं आहे, हास्याचं आहे. जग कसं आहे, आनंदाचं आहे. हे जग खूप मोठं आहे. बरोबर ना. बघताना आपल्याला जग असं वाटतं खूप मोठं आहे, पण हे जग कसं आहे, अगदी छोटंसं आहे. कवीच्या नजरेने, कवीच्या कल्पनेतून कवीने इथे मांडलेलं आहे की जग कसं आहे, छोटंसं आहे. का तर इथे आपण एकमेकांना हसून भेटतो आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपण आनंद साजरा करतो. म्हणून इथे म्हटलेलं आहे कवीने इट्स अ स्मॉल वर्ल्ड. नंतर कवी दुसऱ्या ओळीत बोलतोय अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. हे जग कसं आहे, वर्ल्ड ऑफ टीयर्स. टीयर्स म्हणजे काय, अश्रूंचं. प्रत्येकाला दुःख झालं की रडायला येतं. बरोबर ना. डोळ्यात अश्रू आपोआप येतात. आपण कधी स्वतःहून अश्रू डोळ्यामध्ये आणत नाही. काही दुःख झालं, वेदना झाली मनाला की आपल्या डोळ्यामध्ये अश्रू आपोआप येतात. म्हणून कवी इथे काय म्हणतोय, वर्ल्ड ऑफ टीयर्स. फक्त जग हास्याचं आहे का, नाही, तर हे जग अश्रूंचं पण आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. आपण प्रत्येक जण आशावादी असतो. प्रत्येक जणाला प्रत्येक गोष्टीची आशा असते. आता सध्या तुम्ही बघतात आहे कोरोनासारखा इतका भयंकर आजार आहे, पण तरीसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशावाद असा भरलेला आहे की त्यामुळे आपण सगळेजणं जगण्याची जी आपले होप्स आहेत, होप्स म्हणजे आशा, जगण्याची जी आपली इच्छा आहे ती इतकी ताकदवान आहे की त्यामुळे आपण सगळेजणं त्या रोगाला किंवा त्या रोगापासून लांब आहोत अजूनही. बरोबर. म्हणून कवी इथे तुम्हाला समजवतोय की इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. आशा आहे म्हणून आपण जिवंत आहोत. आशा आहे म्हणून आपण जगतोय आणि आनंदाने जगतोय. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. इट्स अँड द वर्ल्ड ऑफ टीयर्स. जग कसं आहे, अश्रूंचं आहे. हेही कवीने इथे तुम्हाला सांगितलं आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ टीयर्स अँड इट्स अ वर्ल्ड ऑफ फियर्स. जग कसं आहे, भीतीचं आहे. सगळ्यांच्या मनामध्ये सध्या एक भीती बसलेली आहे आणि ती भीती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सध्या कसली आहे, कोरोनाची. पण ह्या भीतीच्या व्यतिरिक्त पण खूप साऱ्या भीती असतात. बरोबर ना. अगदी शाळेत निघाल्यापासून तर घरी जाईसपर्यंत, घरातून आपण जेव्हा बाहेर कुठेही जातो, कशाहीसाठी जातो, तर मनामध्ये प्रत्येकाच्या कसली ना कसली भीती ही असतेच. म्हणून इथे कवी तुम्हाला काय म्हणतोय, अ वर्ल्ड ऑफ फियर्स. फियर्स म्हणजे काय, भीती. जग कसं आहे, भीतीचं आहे. म्हणजे धोका आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला भीती आहे, धोका आहे. बरोबर ना. घाबरून आपण प्रत्येक पाऊल टाकत असतो या जगामध्ये. म्हणून हे जग कसं आहे, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. इट्स अ वर्ल्ड इट्स अ वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. परत एकदा मी तुम्हाला ह्या 4 ओळी वाचून दाखवते. तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही माझ्यासोबत ह्या कवितेच्या ओळी बोलू शकता. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. It's a world of hopes and a world of fears. It's a small world after all. 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 It's a small, small world. यातलं दुसरं कडवं आपण बघूया की कवी काय म्हणतोय. कवी म्हणतोय देअर इज जस्ट वन मून. काय, देअर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. Though the mountains divide and the oceans are wide. Though the mountains divide and the oceans are wide. It's a small world after all. 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 It's a small, small world. इथे तुम्हाला ह्या कवितेच्या ओळींमध्ये काही वेगळा अर्थ कवी अजून सांगतोय. देअर इज जस्ट वन मून. प्रत्येकाला चंद्र आपण बघतो. जगामध्ये चंद्र आपल्याला किती दिसतात, 1 दिसतो, 2 दिसतो. तुम्हाला किती दिसतात,
एकच चंद्र आहे, बरोबर. तर ह्या जगामध्ये एक सुंदर असा एकच चंद्र आहे, बरोबर. आणि ह्या जगामध्ये गोल्डन सन म्हणजे सोनेरी सूर्य, जो सोनेरी पहाट घेऊन आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो, असा सोनेरी सूर्यसुद्धा एकच आहे. अँड अ स्माइल मीन्स आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू असतं, बरोबर की नाही. तर ते जे गोड हसू आहे त्याचा अर्थ काय आहे असं कवी तुम्हाला विचारतो. रॉबर्ट आणि रिचर्ड दोघंही तुम्हाला विचारतात आहे की हसणं म्हणजे नक्की काय, चेहऱ्यावरची स्माईल म्हणजे नक्की काय. तर आपण नेहमी प्रत्येकाशी हसून जेव्हा भेटतो तर त्या हसण्याचा अर्थ आहे की आपण प्रत्येकाशी मैत्री करण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर नेहमी हसू असतं आणि आपली ही जी आपलं जे हसणं असतं ते आपली मैत्री जुळवून आणतं. म्हणूनच इथे कवी म्हणतोय अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन, की चेहऱ्यावरची स्माईल, चेहऱ्यावरचं स्मित हास्य काय सांगते की प्रत्येकाशी मैत्री करा, प्रत्येकाशी मैत्री करा, असं कवी इथे आपल्याला दोघंही सांगतात आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, 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 इट्स अ स्मॉल वर्ल्ड. जग कसं आहे, छोटंसं आहे, छोटंसं आहे, अगदी छोटंसं आहे. हे कवीच्या नजरेतनं आपण बघतोय. कविता लिहिली आहे रॉबर्ट अँड रिचर्ड दोघंही आहेत, दोघं भाऊ आहेत. ते दोघांनी ही कविता लिहिलेली आहे. आणि इथे मोठे मोठे पर्वत आहेत. दो द माउंटन्स डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड. इथे मोठे मोठे पर्वत आहेत जे दुभंगतात. डिवाइड म्हणजे दुभंगणे किंवा मिळून भाग करणे. ज्या पर्वतांमुळे पृथ्वी तलावरती बऱ्याच ठिकाणी जमिनीचे भाग पडलेले आहेत वेगवेगळे. तर इथे कवी काय म्हणतोय की माउंटन्स आर डिवाइड अँड द ओशन्स आर वाईड. वाईड म्हणजे काय, विस्तृत प्रमाणामध्ये. केवढे तरी आपल्या पृथ्वीवरती आपण सगळेजण बघतो की पाणी सगळ्यात जास्त आहे, बरोबर. तर म्हणून कवी इथे काय म्हणतोय, द ओशन्स आर वाईड. एवढे मोठे समुद्र आहेत, एवढे मोठे माउंटन्स आहेत की जे पूर्ण जमिनीला दुभंगू शकतात किंवा तिथे जमिनीला डिवाईड करतायत, दुभाजकतायत. तर त्या ठिकाणी कवी असं म्हणतोय की तरीसुद्धा जग मला कसं वाटतंय, माझ्या नजरेने मी बघतोय तर मला जग कसं वाटतंय, लहान वाटतंय. मला जग इथे मोठं वाटत नाही आहे, मला जग कसं वाटतंय, लहान वाटतंय. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड, इट्स अ स्मॉल वर्ल्ड. कवितेचा अर्थ खूपच छान आहे आणि तुम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला समजली असेल नक्कीच कविता. तर ह्या कवितेवरती काही मी तुम्हाला वर्कशीट देणार आहे, होमवर्क देणार आहे. नेहमीप्रमाणे तुम्ही तो होमवर्क करून मला दाखवतातही आणि ह्यावेळेस पण तुम्ही मला होमवर्क दाखवाल. तर मी तुम्हाला होमवर्क पण सांगून टाकते काय होमवर्क आहे. ह्या कवितेमध्ये आपण बघितलं, प्रत्येक कवितेमध्ये रॅमिंग वर्ड्स असतात. रॅमिंग वर्ड्स आपण 5वीला शिकलो आहे, 6वीला शिकलो आहे आणि आता 7वीमध्येही आपल्याला रॅमिंग वर्ड आहेत, बरोबर. तर हे रॅमिंग वर्ड्स म्हणजे काय, यमक जुळणारे शब्द. व्याकरणाच्या भाषेमध्ये त्यांना काय म्हणतात, मराठीमध्ये यमक जुळणारे शब्द, बरोबर. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रॅमिंग वर्ड्स. आणि ते रॅमिंग वर्ड्स तुम्हाला ह्या कवितेमधनं फाइंड आउट करायचे आहेत. प्रत्येक स्टॅन्झामधून तुम्हाला ते फाइंड आउट करायचे, कवितेच्या कडव्यांमधून तुम्हाला ते शोधायचे आहेत, बरोबर. मी तुम्हाला उदाहरणार्थ एक सांगू शकते, म्हणजे एक उदाहरण कवितेतलं देऊ शकते. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स अँड अ वर्ल्ड ऑफ फियर्स. कसं आहे जग, वर्ल्ड ऑफ टीयर्स अँड वर्ल्ड ऑफ फियर्स. टीयर्स अँड फियर्स दोन्ही शब्द कसे आहेत, उच्चारण यांचं सारखं असल्यामुळे हे दोघं शब्द रॅमिंग वर्ड्स आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला कवितेच्या स्टांजामध्ये शोधून काढायचे आहेत. जितके असतील तेवढे तुम्हाला ते लिहायचे आहे. दुसरा अभ्यास तुम्हाला मी याच्यामध्ये देणार आहे, मिनिंग्स लिहायचे आहे. इंग्लिशमधून मिनिंग लिहायचे आहेत, मराठीतूनही लिहिले तरी चालणार आहे, पण मराठीत पण लिहायचे आहेत आणि इंग्लिशमध्ये पण लिहायचे. असं नका करू की मराठीत लिहाल इंग्लिशमध्ये लिहिणार नाही आणि इंग्लिशमध्ये लिहाल तर मराठीत लिहिणार नाही. दोन्ही लिहा, कारण आपण मराठी मीडियमची मुलं आहोत तर आपल्याला दोन्ही अर्थ समजणं गरजेचं आहे. तुम्हाला मिनिंग लिहायचं आहे, वर्ल्ड ऑफ लाफ्टर, वर्ल्ड ऑफ टीयर्स, वर्ल्ड ऑफ होप्स इन द वर्ल्ड ऑफ फियर्स. याचे अर्थ तुम्हाला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही याच्यामध्ये लिहून काढायचे आहेत. अशा पद्धतीने ही कविता म्हणजेच आपल्या युनिटची पहिली कविता इट्स अ स्मॉल वर्ल्ड आता तुम्हाला मी शिकवून झालेली आहे. आणि कशी वाटली कविता, कसं वाटलं शिकवलेलं, तुम्ही मला नक्कीच तुमचं मत सांगाल.